नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आणि श्रोते हो, 2-3 शो जे आहेत ते आपण घेतलेले नव्हते आणि त्याचं कारण असं होतं की मी थोडंसं बाहेरगावी होतो, टूरला होतो आणि त्यामुळं मला तुम्हाला भेटायला आलं नाही. शो मी सुद्धा खूप मिस केले आणि याचाच संदर्भ घेऊन आपण आज जे आहे जो विषय दिलेला होता तर तो विषय होता संदर्भ. तर संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या चारोळी आलेल्या आहेत, खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत. आपण जेवढे शक्य होतील तेवढ्या जास्तीच्या रचना या शोमध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि शोची वेळ जर संपली तर उर्वरित रचना ज्या आहेत त्या आपण पुढच्या रविवारी घेऊया. तर चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि श्रोते हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर अप्रतिम अशा कविता व चारोळ्या घेऊन. आणि आजचा आपला विषय संदर्भ असा होता आणि संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की करता करता सुटतेच काही ना काही, करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात रुसते जेव्हा वही. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. जो तो लावतो कयास आपुल्या परीने, मलाच असते उगा खुलाशाची घाई. संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, संदर्भ नि अर्थ समजावतात सारे व्यर्थ, त्यागाचे इथे कुणालाच मोल नाही. मी शेवटी असं लिहिलंय की वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, वृथा कोसतो तू कैलास स्वतःला सदा, निक्षणातला आनंद निष्ठून जाई, निक्षणातला आनंद निष्ठून जाई. तर ही माझी एक रचना होती आणि नेहमी असंच होतं नाही का की खूप सारं करता करता काही ना काही सुटतं आणि केलेलं विसरून जाऊन सुटलेल्या गोष्टींची चर्चा होते, सुटलेल्या गोष्टींवर बोललं जातं, सुटलेल्या गोष्टींवरून आरोप केले जातात. जे केलं ते विसरून जातात आणि जे राहिलं त्यावर बोलतात. म्हणूनच मी लिहिलेलं होतं की करता करता सुटतेच काही ना काही, भरलेली पाने हसतात. कितीतरी आयुष्याची पानं भरलेली असतात, असंख्य अशा सुखद क्षणांनी भरलेली असतात, परंतु ती पानं तेव्हा हसतात जेव्हा वही रुजते. इतके सुंदर क्षण त्या वहीवर असताना त्या वहीनं रुसावं म्हणून मी लिहिलेलं होतं. आणि जेव्हा प्रत्येकजण आपल्या परीनं कयास लावत असतो तर आपण संदर्भ देणं, अर्थ समजावणं, खुलासे देणं या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निरर्थक असतात. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही विचार करू, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या संदर्भावरून काही बोलू, त्यावेळी ते त्याच व्यक्तीला बोला ज्याची समजून घेण्याची क्षमता आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्याबद्दल एखादं मत बनवलेलं असेल, एखाद्या परिस्थितीवर तो व्यक्ती स्वतः जज होऊन त्याने निर्णय एकदा फायनल केलेला असेल तर आपण कितीही आर्ग्युमेंट करणं हे गैर असतं, ते व्यर्थ असतं नाही का. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं होतं दुसऱ्या की माणुसकीला मी धर्म मानतो, कार्याला माझ्या कर्म मानतो. माणुसकीला मी धर्म मानतो, कार्याला माझ्या कर्म मानतो. वृथा आहे धावपळ जगण्याची, वृथा आहे धावपळ जगण्याची, आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो, आनंद हाच जीवनाचा संदर्भ मानतो. आणि जसं की आपल्या एफएमचं सुद्धा टॅगलाईन आहे की आनंदी राहा, आनंद लुटा. आणि जोपर्यंत आपण स्वतः आनंदी राहत नाही तोपर्यंत आपण जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. दुःखाचे लाख प्रसंग येतात, दुःख देणारे लाखो येतात, आनंद देणारे किती असतात. आनंद
आपल्याला कधी मिळणार, आपण तो कसा मिळवणार आणि तो कुठून प्राप्त करणार, या सर्व गोष्टीचं उत्तर एक आहे, ते म्हणजे आपण स्वतः आनंदाची निर्मिती केली पाहिजे, सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक व्यक्तींना दुर्लक्ष केलं पाहिजे, नाही का. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या एका सुंदर चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये रंजना भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. रंजना भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की आयुष्य एकदाच येते, तिला जगून घ्यावे आनंदाने. आयुष्य एकदाच येते, तिला जगून घ्यावे आनंदाने. संदर्भ असो कोणत्याही हलाखीचा, संदर्भ असो कोणत्याही हलाखीचा, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने, सावरावे त्याला स्वकर्तृत्वाने. आणि अगदी खरं आहे की जसं की मी आत्ताच म्हटलं की आयुष्य हे एकदाच आहे, ते आनंदात जगलं पाहिजे. आणि परिस्थिती कितीही विपरीत असो, परिस्थिती कितीही हलाखीची असो, तर आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरलं पाहिजे. आणि आपण त्याला स्वतःच्या कर्तृत्वानं सावरल्यानंतर निश्चितपणे परिस्थिती जी आहे ती बदलू शकते, नाही का. आणि परिस्थिती बदलण्यासाठी आपण स्वतः सकारात्मक असणं हे खूप गरजेचं असतं. आणि याच सकारात्मकतेला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून. सोनाली सुरेश पेडणेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलं आहे की प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, प्रत्येक शब्दामागे एक संदर्भ दडलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला, मनाच्या ओल्या पानावर आठवणींनी कोरलेला. वाह वाह, अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की प्रत्येक शब्दा पाठीमागं संदर्भ आहे आणि मनाचं ओलं पान अशी उपमा देऊन त्यावर तो आठवणींनी कोरलेला आहे, असं अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड इथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलं आहे की शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, शब्दांचा लागता संदर्भ लाभतो कवितेला अर्थ, भावनांची होते गुंतवणूक. वाह, भावनांची होते गुंतवणूक, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ, कवी मनाशिवाय सारे व्यर्थ. आणि खरं आहे की जेव्हा शब्दांचा संदर्भ लागतो तेव्हा कवितेला अर्थ येतो आणि भावनांची गुंतवणूक केल्यानंतरच या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होतात. कविमन जे असलं पाहिजे, कविमन जे व्यक्त होणारं असतं. खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या आपण एका सुंदर अशा चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे की संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेल, संदर्भ तुझा आला की जीवाची होते घालमेल, फक्त नावच तुझं घेता, फक्त नावच तुझं घेता, कळत नाही कसा जातो वेळ, कळत नाही कसा जातो वेळ. वाह वाह, तर त्याचा संदर्भ आणि जीवाची होणारी घालमेल, ओठांवर नाव जरी आलं तरी त्या आठवणीमध्ये मन रमतं, त्या आठवणीमध्ये मन भूतकाळामध्ये जातं, नाही का. आणि खूप सुंदर असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते की तुझा संदर्भ तुझा आला की जीवाची घालमेल होते आणि तुझं नाव नुसतं घेतलं तरी वेळ कसा जातो हे कळत नाही. खूप सुंदर असे भाव. आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहेत डोंबिवली पूर्व इथून. स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिलं आहे. विचार या शीर्षकाखाली संदर्भ विषयाच्या अनुषंगानं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दडलेला असतो एक विचारांचा गर्भ, कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, कधी अदृश्य कधी प्रत्यक्षात, लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ, लागत नाही मात्र कधी त्याचा संदर्भ. आणि खरं आहे ना की माणसाच्या आयुष्यामध्ये खूप सारे विचार असतात जे मनाच्या गाभाऱ्यामध्ये दडलेले असतात. कधी ते व्यक्त होतात, कधी ते दिसतात, तर कधी ते दिसत नाहीत, ते अदृश्य असतात. आणि आपण जेव्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो
त्यावेळी त्याचा संदर्भसुद्धा लागत नाही. कधी कधी काही विचार हे विनाकारण आलेले असतात, जे भविष्यकाळात घडलेल्या गोष्टी अशा घडतील तशा घडतील या अनुषंगानेचे ते विचार असतात. ॲक्च्युलीमध्ये त्याला काही संदर्भ नसतो, ती फॅक्ट नसते किंवा ती गोष्ट घडेलच असं सुद्धा नसतं, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलं. अतुल कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की नको संदर्भ जुन्या आठवांचा. वाह! नको संदर्भ जुन्या आठवांचा, हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. नको संदर्भ जुन्या आठवांचा, हा क्षण पुन्हा नाही मिळायचा. गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे, गुपित सांगतो आनंदी आयुष्याचे. वसा घे वर्तमानात जगायचा, वसा घे वर्तमानात जगायचा. क्या बात आहे. आणि खरं आहे की जुन्या आठवणींचा संदर्भ घेतला तर फक्त आणि फक्त दुःख असतील, भलेही काही सुखद आठवणी, परंतु ज्यावेळी आपण भूतकाळामध्ये रमतो तेव्हा चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना आपल्या डोळ्यासमोर तरळतात. त्यामुळे जर आनंदी जगायचं असेल तर वर्तमानात जगलं पाहिजे, प्रत्येक क्षण जगला पाहिजे. असा सुंदर सकारात्मक संदेश सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर ठाणे येथून लिहिलं आहे. सरोज सुरेश गाजरे मॅडम लिहित आहेत भाईंदर ठाणे येथून की लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे. लता आशा सुमनचा संदर्भ येईलच यापुढे. सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे, सप्तसुरांच्या मैफिलीत आठवण काढतील बापुढे. आणि खरं आहे की या महान अशा गायिकांचा संदर्भ प्रत्येक सप्तसुरांच्या मैफिलीमध्ये येणार. प्रत्येक मैफिल ही त्यांच्या संदर्भाविना सुनी सुनी भासणार आणि प्रत्येकजण निश्चितपणे त्यांची आठवण काढेल. एवढे अवीट गोडीचा असा या तीनही गायिकांचा आवाज होता, ज्यांनी श्रोत्यांच्या रसिकांच्या मनावर कितीतरी वर्षे अधिराज्य गाजवलं. त्यांच्याबद्दलचे भाव अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये निसर्ग कवी या नावाने सर लिहितात. श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलं आहे. निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून. पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. पृथ्वीवर माझे तुझे कर्तव्य म्हणत करू नये कुणी कुणाचा हेवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. वृक्ष लागवड हे कर्तव्य आपुले, वृक्षच दे फळ प्राणवायू व हवा. आणि खरं आहे की कुणी कुणाचा हेवा न करता आपण कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि वृक्ष लागवडीच्या सुंदर सकारात्मक संदेशाचा संदर्भ देणारी सरांची ही अप्रतिम सुंदर चारोळी होती. पुढच्या चारोळीमध्ये अश्विनी खोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. अश्विनी खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलं आहे की प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला. प्रेमाने एकदा बघ निहाळून तुझ्या कर्तव्याला. मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला. मी तर संदर्भानेच जपत आहे तुझ्या अस्तित्वाला. वाह! तर एक संदर्भ आणि त्या संदर्भावरून जपलेलं अस्तित्व. खूप अप्रतिम सुंदर गहिरं असं शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिले. सचिन कमल गणपतराव मुळे सर लिहित आहेत परभणी येथून की संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर, कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. संदर्भ जपावे लागतात नात्यांच्या प्रत्येक वळणावर, कारण शब्द तर सापडतात सहज कुठल्याही बाजारावर. मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात. मनाची किंमत कळते फक्त भावनांच्या खोल प्रवाहात. नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर. नाहीतर माणसंही बदलतात वेळेच्या एका इशाऱ्यावर. वाह! आणि खरं आहे की नात्यांच्या प्रत्येक वळणावर जर संदर्भ नाही जपले तर नाती ही तुटतात, क्लेश होतो. त्यामुळं प्रत्येक संदर्भाला
नात्याच्या प्रत्येक वळणावर जपलं पाहिजे असं शब्दांकन असलेली सरांची ही अप्रतिम अशी रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमांगी देशपांडे मॅडम यांनी चिंचभवन नागपूर येथून लिहिले. सौ हेमांगी देशपांडे मॅडम लिहित आहेत चिंचभवन नागपूर येथून की पाहते तुला मी पाहते तुला मी तू पाहते तुला मी तू रोज नवीन वाटतो. पाहते तुला मी तू रोज नवीन वाटतो. तुझा शब्द हावभाव रोज नव्याने भावतो. तुझा शब्द हावभाव रोज नव्याने भावतो. तर उत्कट प्रेमाची परिभाषा शब्दबद्ध करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती की तुला जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा तो नवा भासला, तो नवा वाटला. आणि हे प्रेम असतं. ही एक दृष्टी असते, ही एक नजर असते, जी प्रेमाची नजर. आपण सकारात्मकतेनं एखाद्या व्यक्तीमधले सकारात्मक गोष्टी, चांगल्या गोष्टी पाहिल्या, आपण त्याचं प्रेम, त्याचा त्याग, त्याचं कर्तव्य या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला समोरची व्यक्ती ही प्रत्येक वेळी नवी वाटते आणि नवीन रूपामध्ये ती भावते. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.